ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणात गौप्यस्फोट केलाय। 65 बेकायदा इमारत प्रकरण ताजे असताना देखील रजिस्ट्रेशन कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत बांधकामांमधील घरांचे रजिस्ट्रेशन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इतकंच नव्हे तर या इमारतींमधील साई गॅलेक्सी या इमारतीमधील एका घराचे रजिस्ट्रेशन देखील कोर्टाच्या निकालानंतर झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय। आजही हजारो नागरिकांचे फसवणूक सुरू असून याबाबतचे कागदपत्रे देखील त्यांनी आज पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे सादर केलेत। कागदपत्रे बनवणाऱ्यासह या दोषी व सहभागी असणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। जे 65 बिल्डिंगचं प्रकरण डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही DCP साहेबांना दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर या इमारती अनधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही DCP साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। कारण एवढी मोठी या 3,500-4 हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे। फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप DCP साहेबांकडे आम्ही केलेला आहे। या FIRमध्ये मी ज्या परवा दिलेल्या FIRमध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत। आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे। एक रजिस्ट्रेशनसाठी 3-3, 3.5-3 लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्यामागे कोण आहे याचा तपास DCP साहेबांनी करावा, याच्यासाठी SIT नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली। माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी DCP साहेबांना ते सादर केलेले आहेत। त्या पुराव्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की 23 जानेवारी 2025ला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। त्याचे पुरावे मी DCP साहेबांना दिलेत आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही DCP साहेबांना दिलेले आहेत। ते हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी DCP साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली।